श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय नमस्कार. आज दिनांक 17 नोव्हेंबर. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. श्रीराम जय जय राम. भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. परमेश्वरापाशी काय मागावे? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितलेत तर तू देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून तू मला निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे. त्यातच तुमचे कल्याण आहे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे. सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काहीही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम आपल्या गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावेही लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय. म्हणून आपण नाम घेत गेले की भगवंताचे प्रेम येईलच. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे. ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो निश्चित मदत करतो आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते. भगवंताचे नाम हे श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. महाराज आपल्याला इथे सांगतायत की भगवंताला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नसते. त्याला गरज असते ती फक्त आपल्या निष्ठेची. आणि म्हणूनच आपण अनन्य भावाने परमेश्वराला शरण जावं आणि त्याच्यावर निष्ठा ठेवावी. आणि अशा निस्वार्थ प्रेमानेच भगवंताला जिंकता येतं. कारण मुळात भगवंत हा आनंदमय आहे, प्रेममय आहे. आणि अशा या प्रेमाची सुरुवात आपण आपल्या घरच्यांपासूनच करावी. आपल्या घरातल्या प्रत्येक माणसावर आपण निस्वार्थ प्रेम करावं, जे आपल्या प्रत्येक वर्तनातून दिसावं. आणि मुळात आपण भगवंताकडे काय मागावं तर विषय मागू नयेत. मुळात भगवंत हा श्रेष्ठ दाता आहे. आपण जर त्याच्याकडे विषय मागितले तर तो देणार नाही असं नाही, पण महाराज म्हणतात त्यांनी तुमचं खचितच कल्याण होणार नाही. म्हणून परमेश्वराकडे काही मागायचं असेल तर हेच मागा की तू आम्हाला तुझ्या सानिध्यात ठेव, तुझ्या प्रेमाच्या कृपाछत्रात ठेव. महाराज म्हणतात की परमेश्वराकडे जर मागायचं झालं तर विषय मागू नयेत. आपण जर विषय मागितले तर तो देणार नाही असं नाही, पण त्याने आपलं कल्याण नाही होणार. म्हणून आपण परमेश्वराला अनन्य भावाने शरण जावं आणि त्याच्याकडे हेच मागावं
की आमच्या मनात मुळात आधी कुठले विषय मागण्याची इच्छाच उत्पन्न होऊ देऊ नकोस. तू जे देशील त्यात समाधान मात्र आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि अशा या प्रेमानेच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणूनच आपण आपल्या गुरुने दिलेलं नाम सातत्याने, प्रेमाने आणि चिकाटीने घेऊया आणि आपल्या आयुष्यात आपल्या भगवंताची प्राप्ती करून आपल्याला आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना करूया. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai